आपल्यासोबत भास्कर जाधव आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून. साहेब, सकाळी बच्चू कडूंनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की सचिन अहिर तर गेले, पण त्यांच्यासोबत लवकरच त्या सचिनची टीम पण येणार आहे. अप्रत्यक्षरित्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातनं अनेक आमदार हे त्यांच्यासोबत येणार असल्याची चर्चा आहे, असं ते म्हणून गेले. असं आहे, एक म्हण आहे, काल मेला आणि आज पितर झाला, अशी एक म्हण आहे. बच्चू कडू आधी त्या शिवसेनेत कधी गेले? त्यामुळं बच्चू कडूंनी दुसऱ्या पक्षाच्या बाबतीत भाष्य करत असताना या शिंदे सेनेमध्ये जाण्याकरता त्यांना त्यांचा पक्ष विलीन करावा लागला. त्यांना एकट्याला कोणी पक्षात घेतलं नाही. त्यामुळं बच्चू कडूंनी कोणावरही टीका करताना किंवा आरोप करताना थोडंसं भान बाळगलं, थोडा संयम पाळला तर बरं होईल. कारण तुमचा पुराच्या पुरा पक्ष त्यांनी विलीन करून घेतला आणि मगच तुम्हाला प्रवेश दिला, हे तुम्हाला विसरून चालणार नाही. एवढाच मी त्यांना प्रेमाचा सल्ला देईन. दुसरीकडे ते म्हणताना असं देखील म्हणतायत की ज्या पद्धतीने शिवसेनेत इनकमिंग वाढलेली आहे, याची दास्ती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं म्हणजे शिवसेनेनं तर घेतलेलीच आहे, मात्र दुसरीकडे त्यांच्याच मित्र पक्षांना देखील त्याची धास्ती आहे, असं देखील ते म्हणून गेलेले आहेत. आणि मित्र पक्षांना शिवसेनेच्या कुठल्या शिंदे गटाला धास्ती आहे? नाही, शिंदे गटासोबत असलेले इतर दोन त्यांना धास्ती आहे. खरीच गोष्ट आहे. केंद्रामध्ये सरकार कोणाचं आहे? भाजपाचं. राज्यामध्ये मुख्यमंत्री कोणाचा? भाजपाचा. आणि पक्षप्रवेश कुठे होत आहेत? एकनाथराव शिंदेंच्याकडं. स्वाभाविक आहे, भाजपाची झोप उडालेली असणार. एक शेवटचा प्रश्न आहे माझा, त्यामध्ये नरेंद्र मोदी यांचे केंद्रात हात बळकट करण्याचं काम जर का महाराष्ट्रात कोण करत असेल तर ते फक्त एकनाथ शिंदे करत आहेत. अप्रत्यक्ष टोला बच्चू कडूंनीच भाजपला लगावलेला आहे. याची खरंच दखल भाजपने घेणं गरजेचं आहे का? आता भाजपाने त्याची दखल घ्यावी की न घ्यावी हे भाजपानं ठरवायचं आहे. मी ठरवण्याची काही गरज नाही. बच्चू कडू काय बोलावं मी मगाशीच सांगितलं, काल मेला आणि आज पितर झाला. त्यामुळं त्यांनी काय बोलतात याच्यावर मला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद वारगेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.